तर बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकतोय कुमार 11 तुर्बे संघ म्हणजे ऋषिकेश कुमार 11 तुर्बे संघाची धडाडणारी तोफ वेग आणि वेगावरती स्वार होणारा गोलंदाज अभि ऑन बॉलिंग ट्रॅक. चला सामन्याला सुरुवात होते. 3, 2, 1 लेट्स प्ले. फर्स्ट बॉल अरे हा चेंडू ऑफ साईडला मेरिटवर खेळून काढलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय ऑफ साईडला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावाचा कुठलाही प्रयत्न नाही. फक्त आणि फक्त 2 धावाने मात्र सुरुवात होताना बघायला मिळते. पहिल्याच चेंडूवरती 2 धावा. एक आउट साईड ऑफ स्टंप ओव्हरपिच प्रकारच्या ऑफ साईडला ड्राईव्ह केला आणि 2 धावा मात्र खातं खोललं. आणि खातं खोलल्यानंतर आपण बघू शकताय त्याने आपल्या चेंडू फळीला देखील किस घेतला. पिंकी किस म्हणता येईल. महत्वपूर्ण असतं ते देखील. आणि हा चेंडू आता तेज तर्रार मात्र आउट साइड ऑफ स्टंप. पंचांचा वाईटचा इशारा +1. घोषित क्षेत्रात अशा 2 धावा मिळतील म्हणजे एका चेंडूवरती 4 धावा. आता मात्र धावफलकावरती आपण बघतोय. आपल्या बॅटला कीज घेतलं म्हणजे बघा कितीही फलंदाज मोठा असला तरी ती पहिली धाव त्याच्यासाठी खूप महत्वपूर्ण असते मित्रांनो. ती धाव त्याच्या नावी गणली गेली आहे. नेक्स्ट बॉल अभि टू आता मात्र फॉलो थ्रू मध्ये खेळण्यासाठी भाग पाडला आणि फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केला. फर्स्ट डॉट बॉल ऑफ दिस इनिंग. एक जबरदस्त गोलंदाज म्हणून अभिची ओळख आहे. हा चेंडू आता मात्र खोलून टप्प्याचा चेंडू खोदून काढला. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि फर्स्ट विकेट हॅज बीन गॉन. महबूब माघारी परतताना बघायला मिळेल. त्याचं कारण आहे एक चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूवरती फटका हवेत खेळून काढला आणि कव्हर्स मध्ये जे क्षेत्ररक्षक होते त्याचे चांगले सेफ हँड्स बघायला मिळाले. चांगला जजमेंट बघायला मिळाला आणि फलस्वरूप पहिल्या विकेटचं पतन. फर्स्ट विकेट हॅज बीन गॉन. कव्हर्स मध्ये समीर वारंगे च्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेला. चला शिरोनी टीम आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा प्लीज. नावं माहिती नाहीयेत. सागर सागर तारे इन नंबर 3. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज त्याच्यावरती खूप मदार असते कारण एक विकेट पडलेले असते मित्रांनो. आल्या आल्या आपल्याला चांगली फलंदाजी आक्रमक फलंदाजी करत असताना आपलं विकेट देखील इंटॅक्ट ठेवायचा असतो आणि ते प्रेशर घेऊन आलेला फलंदाज सागर तारे आपल्याला बघायला मिळतोय. बघूया प्रेशर खाली कशी फलंदाजी केली जाईल कारण त्याच्यासमोर एक तेज तर्रार गोलंदाज आहे. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू वेग वेग आणि वेग प्रचंड वेग आहे आणि आता वेगावरती स्वार होत असताना चेंडू डिलिव्हर केला आणि फर्स्ट डॉट बॉल खेळण्यासाठी भाग पाडलाय सागरला. या षटकातील दुसरा डॉट बॉल खेळवलाय. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॉलिंग दिस इज. वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज बघायला मिळतोय. नाव दिस टाइम आउटसाइड ऑफ स्टंप. यष्टीरक्षकाला देखील कुठलाही चान्स नाहीये. वाईट +1 अशा पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. कुठेतरी या 2 धावांचा देखील भरणा होताना बघायला मिळतोय. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6च्या घरात. 6 रन्स ऑन टू द स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. धन्यवाद गावदेवी शिरोली टीम आपला राखीव प्लेअर इथं पाठवल्याबद्दल. तुमचा राखीव प्लेअर इथं उपस्थित झाला आहे. थँक्स फॉर दॅट. अभि पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. त्याच्यासमोर फलंदाज सागर आणि हा चेंडू आता मात्र आउट साइड लेग स्टिक. वेगावरती स्वार होत असताना कुठेतरी अनियंत्रित गोलंदाजी बघायला मिळतीये आणि हे चित्र आपल्याला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील बघायला मिळालंय. ऑस्ट्रेलियाचा शॉन टेट बघितला प्रचंड वेग होता मात्र लेंथ अँड लाईन मध्ये कंट्रोल होता. फलस्वरूप त्याच्याकडून देखील वेगवेगळी गोलंदाजी बघायला मिळायची. तशीच काही गोलंदाजी आता मात्र अभिच्या माध्यमातून बघायला मिळतीये. आणि हा चेंडू आता मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंचाने पुन्हा एकदा बंदित केलाय. आणखी एक व्हाईट चेंडू फेकला गेलाय. ह्या षटकातील तब्बल हा 4था व्हाईट चेंडू आहे. आणि हा चेंडू कनेक्शन जबरदस्त आहे आणि बाहेर फेकून दिला. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ हिट दिस इज. हा आलाय पावसाळी रबर बॉल क्रिकेटला समृद्ध करणारा
अंपायर चषक 2026 मधला दर्जेदार षटकार मिळतील धाव 6-6 धावांनी मात्र स्कोर पुढे गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15. आणि हा चेंडू आता मात्र घोषित क्षेत्रात खेळण्यासाठी भाग पाडलाय. फक्त आणि फक्त एक धाव मिळते, ती पण लीग बायच्या स्वरूपात डिक्लेअर नाहीये तिकडे. यस, तो पोलचा आहे ना लाईटचा हायमसचा, त्याच्या आत अलीकडे लागला तर त्याच्या पुढे जर लागतो तर तुम्हाला पळून काढायचे आहेत. ब्लू लाईनची मार्किंग केलेली आहे उजव्या साईडला पण बघू शकता आपण आणि डाव्या साईडला पण. त्याच्या पुढे जर चेंडू लागतो तर आपल्याला पळून काढायचे. फलस्वरूपात एकच धाव मिळते पळून काढलेली. एका धावेने मात्र स्कोर पुढे जातो. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16च्या वरात 16 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. 5 षटकांच्या लढतीमध्ये पहिल्या षटकात 16 आल्यात. एक वेगवान गोलंदाज आहे. सुरुवात थोडीशी चांगली झाली होती पण नंतरचे अवांतर चेंडूने कुठेतरी ह्या षटकाचं समीकरण थोडंसं महागडं करून ठेवलं आणि प्रत्येक व्हाईट चेंडूवरती तब्बल एक एक्स्ट्रा मिळाली आहे. आणि सागरच्या बॅटमधून आलेला तो एक चांगला दर्जेदार उत्तुंग षटकार फलस्वरूप पहिल्या षटकात 16 धावा आपण अनुभवल्या. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय गोलंदाज राकेश, याच्यासमोर फलंदाज सागर. हा चेंडू आता मात्र पहिला चेंडू गुडलाईन वरून उचली दिलेला चेंडू आडव्या बॅटने सागरचा खेळण्याचा प्रयत्न. ही फेल टू कनेक्ट दॅट शॉट आणि फलस्वरूप डॉट बॉल बघायला मिळतो. डॉट बॉलने राकेशने सुरुवात केली. ज्या डॉट बॉलच्या प्रतीक्षेत प्रत्यक्ष गोलंदाज असतो आणि ज्या सुरुवातीसाठी अपेक्षा करत असेल गोलंदाज, त्या सुरुवात मात्र पहिल्या चेंडूवरती बघायला मिळते. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू वर ब्रिलियंट रॉबिनकडे दिसेच त्रिफल आउट लिहून ठेवलाय. सागरचा विकेट घेतलाय. ज्या सागरने एक उत्तुंग षटकार डोलावला त्या सागरला मात्र माघारी परतवलाय. आणखी एक फलंदाज बाद होताना बघायला मिळतो. सेकंड विकेट हॅज बीन गॉन. काय गोलंदाजी केली जाते राकेश माध्यमधून आल्या पहिला चेंडू उचली दिलेला चेंडू कुडलेनवरून थोडासा उचली दिलेला चेंडू डॉट बॉल खेळवला. त्यानंतरचा इन कटर तेच तर्रार बघितला आपण आणि त्याच्यावरती तीही यष्ट्या उधळवून ठेवल्या आणि सागरला माघारी परतवलं. आता मात्र पावसाची रंगछटा बरसताना दिसत बघायला मिळते. ज्या सकाळपासून शांत होता पाऊस, आता मात्र कुठेतरी पावसाला सुरुवात झाली आहे. नवीन फलंदाज विराजसाठी पुढील चेंडू. हा चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू पंचाने मात्र आता दंडित केलाय. ही एक धाव मात्र ऍड केली जाईल. पावसाळी रबर बॉल क्रिकेट आणि पावसाला सुरुवात झाली आहे. नेक्स्ट बॉल राकेश टू विराज आणि हा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र चांगला चेंडू, चांगला बॉल डिलिव्हर केलाय आणि हा डॉट बॉल खेळवला गेलाय. विराज हा स्ट्राईक एंडलाय. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आता मात्र चेंडू हवेत खेळून काढलाय. जेलखाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न पण त्याच्या डोक्याच्या वरून निघून जातोय. त्याच्या डोक्यावर वरती दस्तक देऊन चेंडू सीमा पार जातोय. आलाय षटकार. मिळतील धाव पूर्ण 6-6 मात्र धावसंख्या पुढे जाताना बघायला मिळेल. ज्या षटकाराच्या प्रतीक्षेत होता गालदेवी शिरोडे संघाचा पाठीराखा आणि त्याचे सर्व खेळाडू तो षटकार विराच्या बॅटमधून बघायला मिळतोय. जशी पावसाला सुरुवात झाली तसा षटकार बघायला मिळतोय. या षटकाराने मात्र धावसंख्या पुढे गेले. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आता मात्र कमबॅक केलाय गोलंदाज राकेशने. त्याच्याकडे असलेला क्लास, त्याच्याकडे असलेला अनुभव, त्याच्याकडे असलेला दर्जा आणि त्याच्याकडे असलेला मॅच टेम्परमेंट दाखवत असताना राकेश एक तेरी तो एक मेरी. बघूया फलंदाज आता पलटवार करेल का. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये मात्र आता रवी मात्रेच्या हातामध्ये चेंडू खेळून काढलाय. आणखी एक डॉट बॉल. 2 षटकांची इथं सांगत झाले मित्रांनो, समाप्ती झाली. धावसंख्या धावपळकावरती आपण बघतोय 23-23.
2 षटकं संपल्यात. 2 षटकात 23 झालेत. ह्या षटकात 7 धावा खर्च केल्यात. एक षटकार खाऊन देखील फक्त 7 धावा खर्च केल्यात. कौतुक असेल गोलंदाज राकेशचं. त्याच्याकडे असलेला क्लास, त्याच्याकडे असलेला दर्जा आणि त्याच्याकडे असलेला मॅच टेम्परमेंट त्याने स्वतःला ह्या मॅचमध्ये सिद्ध केलाय. पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात. आता मात्र पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आहे अभिवरती, कारण अभिकडे प्रचंड वेग आहे आणि त्या वेगावरती भरोसा ठेवत कर्णधाराने पुन्हा एकदा चेंडू अभिच्या हाती दिलाय आणि तो चेंडू फेस करण्यासाठी अरविंद राणा पहिले 2 षटकं मात्र नॉन स्ट्राईक उभं राहून त्यांनी दोन्ही षटकं बघितली. प्रथमच स्ट्राईकला येतो ह्या मॅच मध्ये अरविंद राणा. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आता मात्र अकुट टप्प्याचा चेंडू लेग साईडला खेळण्यासाठी भाग पाडलं गेलं. पाऊस पडतोय. आता जसा पाऊस पडेल तसा चेंडू अजून जोरात स्किट होईल आणि अजून वेगाने चेंडू फलंदाजाच्या दिशेने उचली घेईल आणि वेगाने त्याच्या दिशेने येईल. कारण पाऊस पडल्यानंतर चेंडू स्किट होतो, रबर बॉल जास्त स्किट होतो आणि तेच चित्र आपल्याला पहिल्या चेंडूवरती बघायला मिळालं. अभिच्या माध्यमातून एक हार्ड लाईनवरती चेंडू टाकला गेला आणि फलस्वरूप फक्त गोशांकित क्षेत्रामध्ये एकच धाव मिळाली. नेक्स्ट बॉल अभि टू अरविंद आणि ह्या वेळी आता मात्र उजव्या यष्टीचा खूपच बाहेरचा चेंडू. फलस्वरूप आणखी एक धाव मिळते. वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना हा त्याच्या खात्यातील 5वा वाईट फेकला गेलाय. गोलंदाजी करत असताना अजूनपर्यंत 5 वाईट चेंडू अभिने डिलिव्हर केल्यात. पहिल्या षटकात 4 डिलिव्हर केले होते आणि हा चेंडू आता वाव प्रचंड वेग आणि ह्या वेगाचं उत्तर अरविंदकडे नाहीये आणि फलस्वरूप डॉट बॉल बघायला मिळतोय. थोड्या वेळासाठी का होईना पाऊस येऊन गेलाय, खेळपट्टी भिजवून गेलाय, मैदानाला थोडासा ओळख करून गेलाय आणि पावसाळी डबल बॉल क्रिकेटला हाजीर लावून गेलाय. अभि once again out of the bowling track. अरविंद ग्लोव्स परिधान करत असताना, ग्रिप चांगली करत असताना आणि हा चेंडू आता मात्र चेंडू झुकावून दिलाय. फक्त एकच धाव. जोर कस मारला होता पण बहुशांकित क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. चेंडू पुरवायचंय. मागील फटका जबरदस्त होता मात्र तो फटका बहुशांकित क्षेत्रामध्ये गेला. जस्ट आउटसाइड दॅट डिक्लेअर झोन. थोडा उजव्या बाजूला असता तर निश्चितच 6 धावा मिळालेल्या असत्या. मात्र त्या जरतरच्या गोष्टी आहेत मित्रांनो, कारण वेगच प्रचंड. त्या वेगावरती प्रहार चांगला केला होता मात्र तो प्रहार करत असताना कुठेतरी इनबॅलन्स प्लेसमेंट झाला आणि ते प्लेसमेंट बहुशांकित क्षेत्रामध्ये गेला. फलस्वरूप फक्त एकच धाव मिळेल. जास्त भूदंड पडला नाहीये ऋषिकेश कुमार तुर्भे संघाला. नेक्स्ट बॉल अभि तो अरविंद. वाव जबरदस्त उचली दिलेला मात्र डोक्याच्या वरून जाताना बघायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या पंचाने मात्र निर्देशित केलं स्ट्राईक अंपायरला आणि त्यांनी मात्र ते वाईट घोषित केलं. अजून एक वाईट बॉल. हार्ड लेन वरून मात्र चेंडू उचली घेताना बघायला मिळाला. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आत्ता मात्र इझी डिसिजन फॉर द अंपायर. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. हे क्रिकेट आहे मित्रांनो. जो अभि कुठेतरी दर्जेदार गोलंदाज म्हणून बघायला मिळतो तोच अभि आता मात्र कुठेतरी एक वेगळी गोलंदाजी करताना दिसतोय. दिस इज द पिक्चर ऑफ द क्रिकेट. कधी हिरो तर कधी झिरो बाळवेल. पण आपण एक करू शकताय, सातत्य राखण्यासाठी सराव करणं गरजेचं आहे आणि आपल्या सांघिक भावनेवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपल्या खेळाडूंवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि तेच मैदानात बघायला मिळतंय. ऋषिकेश कुमार तुर्भे संघाकडून पहिल्या षटकात मार खाल्लाय तरी त्यांनी अभिवरती विश्वास ठेवलाय. ह्याच्याने निश्चितच फरक काय पडेल, त्या खेळाडूचा आत्मविश्वास उंचावेल. बघूया अभि ऑन टू द बॉलिंग ट्रॅक तो अरविंद आणि हा चेंडू मात्र बॅक पास टू द बॉलर आणि चुकीला माफी नाहीये.
चेंडू ढेंगा पसार झालाय. क्रिकेटचं बेसिक रूल तिथे फॉलो केलं नाही त्या क्षेत्ररक्षकाने. वेन फिल्डिंग मॅन कीप युअर बॉडी बिहाइंड द बॉल, जेणेकरून तो चेंडू तुमच्या हाताला नाहीये, कमीत कमी अंगाला तरी आडेल. हा चौकार मिळतोय 4 धाव्याने. मात्र धावसंख्या पुढे जाताना बघायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32. स्वतः कर्णधार राकेश इथे उपस्थित होते. कर्णधारच्या माध्यमातून अशी चुकी इतर खेळाडूंचं मोरल डाऊन करतं आणि तेच मैदानात बघायला मिळतंय. सगळेजण नाराज आहेत. आधी दुष्काळ पडलाय. दुष्काळात 13वा महिना. जिथे 1 धाव झाली असती तिथे 4 धाव मिळाल्या. 3 धावा दुजोरा मिळतोय. फटका कडक होता मात्र स्ट्रेट इन टू हँड्स ऑफ राकेश जात होता. मात्र तिथे त्याच्या माध्यमातून चुकी झाली. चेंडू ढिंगा पसार झाला आणि धावसंख्या आपल्याला 4 ने वाढताना बघायला मिळाली. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाला आहे. अभि आता विचार करत असेल नेक्स्ट बॉल कुठल्या प्रकारचा डिलिव्हर करायचा. अरविंद राणा स्ट्राईक एंडला आहे. ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा मानस, बचाव पवित्रा घेण्याचा मानस, पण आउट साइड द ऑफ स्टंप चेंडू डिलिव्हर केला. एट अनदर इझी डिसिजन फॉर द अंपायर. आणखी एक सिंगलने स्कोर पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसरं षटक प्रगतीपथावर 5 षटकांच्या लढतीमध्ये. आणि हा चेंडू शॉर्ट अप जॅक पुल केला. मात्र चेंडू ट्रॅव्हल होताना बघायला मिळतो. एकदा धावून पळून काढली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना बघायला मिळत आहेत. 2 धावेने मात्र स्कोर पुढे गेला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 वरती. 35 रन्स आउट द स्कोर बोर्ड. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेष शिल्लक बाकी. पंचांच्या माहितीसाठी एक चेंडू शेष शिल्लक बाकी. बघू एक चेंडू किती धावा मिळवल्या जातील. नेक्स्ट बॉल. आणि हा चेंडू आता मात्र एकदा धावून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना विराज आणि अरविंद राणा 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात. 3 षटकांची मित्रांनो इथे सांगता झाली आहे. समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावपळावरती आपण बघू शकताय 37. बघूया अजूनही 2 षटक शेष शिल्लक बाकी. म्हणजे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंग मधील 12 चेंडूमध्ये कितपर्यंत मजल मारतील, किती धावा काढल्या जातील आणि त्या 12 चेंडूमध्ये कुठपर्यंत रोखण्यात यश मिळेल ऋषिकेश कुमार इलेव्हन तुर्बे संघाला, हे बघणे इंटरेस्टिंग असणार आहे. आणि काय टार्गेट सेट केलं जाईल अरविंद राणा आणि विराजच्या माध्यमातून या 12 चेंडूमध्ये, हे बघणे इंटरेस्टिंग असणार आहे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक हाताळत असताना आपल्याला बघायला मिळतो गोलंदाज हेमंत पाटील, आणखी एक दर्जेदार खेळाडू आहे. आणि ऋषिकेश कुमार इलेव्हन तुर्बे संघाला रिप्रेझेंट करत असताना ह्या खेळाडूंनी देखील चांगली कामगिरी बजावली आहे. तोच खेळाडू आता बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू आणि हा चेंडू आता पहिला
चला विद्युत प्रवाह खंडित झाला होता, आता मात्र सुरू झालाय. थँक्यू सो मच. काय मागील फटका बघितला आपण, अनुभवला. रबर बॉल क्रिकेटची रंगतता वाढवणारा हा फटका अरविंद राणाच्या बॅटमधून बघितला. एक दूरवरचा षटकार. धावसंख्या पण पोहोचूया प्रेक्षकांपर्यंत. 52 झालेत. आणि हा चेंडू आता खूपच बाहेरचा चेंडू. व्हाईट बॉल प्लस फक्त एकच धाव आहे सर. ही व्हाईटची प्लस नाही आहे ना, एकच धाव आहे. व्हाईटची एक रन फक्त. चला बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय दीपकला. आणि हा चेंडू कनेक्ट केलाय, जबरदस्त कनेक्शन केलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरती मस्तक देणारा षटकार डोलवला. आणखी एक दर्जेदार फटका. व्हाट अ ब्रिलियंट बिट ऑफ हिटिंग दिस इज. अरविंद राणा इज ऑन फायर. व्हाट अ ब्रिलियंट बिट ऑफ हिटिंग. धावसंख्या जाऊन पोहोचले 59. 59 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आता मात्र ही भागीदारी मात्र जबरदस्त होताना बघायला मिळते विराज आणि अरविंद राणा यांच्या माध्यमातून. कसं आहे मित्रांनो, एखादी छोट्या छोट्या फॉर्मॅटमध्ये छोट्या छोट्या पार्टनरशिप देखील महत्वपूर्ण असतात. आणि तीच पार्टनरशिप, तीच भागीदारी कुठेतरी मैदानात अरविंद राणा आणि विराजच्या माध्यमातून बघायला मिळते. 2 विकेट गेल्यानंतर ह्या दोघांनी संघाला सावरलाय. संघाला सावरत असताना चांगला धावसंख्येकडे आता मात्र संघ वाटचाल करताना बघायला मिळतोय. अरविंद राणा इज ऑन फायर. नेक्स्ट बॉल. आणि हा चेंडू अजून एक. व्हाट अ ब्रिलियंट बॅटिंग दिस इज. अरविंदकडे असलेला क्लास, अरविंदकडे असलेला दर्जा, अरविंदकडे असलेली ताकद आणि सर्वात महत्वपूर्ण अरविंदकडे असलेलं मॅच टेम्परमेंट स्वतःला सिद्ध करत असताना आपल्याला अरविंदला बघायला मिळतोय. व्हाट अ ब्रिलियंट बॅटिंग दिस इज. 4 षटकं इथे संपतात. 4 षटकांची सांगता झाली. धावसंख्या धावपळावरती आपण बघतोय 65. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शेष शिल्लक बाकी. किती झाले? 3 चेंडू बाकी आहेत. सॉरी, पाचव्या षटकातील आज 3 चेंडू शेष शिल्लक बाकी. शबा असावी. अजूनही 3 चेंडू किती धाव मिळवतील. धावसंख्या चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना बघायला मिळते आणि खूपच महागडे षटक बघायला मिळते. नेक्स्ट बॉल. आणि हा चेंडू अजून एक खराब चेंडू वेगावरती स्वार होत असताना व्हाईट बॉल डिलिव्हर केला. 1+1 अशा 2 धावा मिळतील. ह्या एक्स्ट्राज मात्र आता मात्र अंगलट येणार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 67. 67. खूपच मोठं आणि महागडं षटक म्हणता येईल. 3 षटकार अजूनपर्यंत खाल्ल्यात आणि 2 व्हाईट देखील डिलिव्हर केल्या. 3 एक्स्ट्रा म्हणजे 19 धावा अजूनपर्यंत खर्च केल्यात. नेक्स्ट बॉल. अजून एक कडा प्रहार. हा आलाय पावसाळी रबर बॉल. क्रिकेटला समृद्ध करणारा अंपायर चषक 2026 दर्जेदार षटकार. व्हाट ब्रिलियंट हिटिंग दिस इज. अरविंद राणा इज ऑन फायर. एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे आणि तशाच प्रकारचा खेळ, तशाच प्रकारची फटकेबाजी, तशाच प्रकारचा आक्रमकता आपल्याला बघायला मिळतीये. अरविंद राणाच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे या षटकाराच्या मदतीने 73 वरती. 73 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. काय फटकेबाजी होतीये. आक्रमकता, जबरदस्त आक्रमक फलंदाज आहे आणि त्याच्याकडे असलेला क्लास, त्याच्याकडे असलेला अनुभवपणा लावत असताना या सामन्यात जबरदस्त खेळ साकारत असताना बघायला मिळतो अरविंद राणा. व्हाट अ ब्रिलियंट ऑफ हिटिंग दिस इज. काय भागीदारी होते दोन्ही फलंदाजांमध्ये. खास करून अरविंद राणाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
व्हॉट अ ब्रिलियंट मेट ऑफ हिटिंग दिस इज. यानंतर उडाली लढत घनसोली आणि घनसोली त्यांच्या अगेन्स्टमध्ये यजमान संघ सात्विक जोगाव दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. खूपच मोठे षटक म्हणता येईल आणि महागडे षटक म्हणता येईल. गोलंदाज दीपक याचा अजून एक वाईट चेंडू फेकला गेलाय. 4 चेंडूमध्ये 4 लगातारचे षटकार मारलेत अरविंद राणाने ह्या षटकामध्ये. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. या षटकात 4 चेंडू 4 आलं. धावसंख्या झाले त्या अरविंद सर 74 74 75 75 झालेत. झालं. आणखी 2 चेंडू शेष. 6 मध्ये 6 षटकार बघायला मिळतील का? 4 मध्ये 4 आल्यात. दीपक अंडर प्रेशर आणि हा आता मात्र सुटकेचा श्वास सोडला असेल दीपक रे. फक्त 1 धाव मिळेल. 4 चेंडूमध्ये 4 षटकार खाल्ल्यानंतर त्या खेळाडूचा आत्मविश्वास काय बोलत असेल, त्याचं मन काय बोलत असेल ह्याचा विचार करणं कठीण आहे मित्रांनो. त्याच्या आत्मविश्वासाच्या चिंध्या उडल्या असतील. पण आता मात्र त्याने स्वतःशी बोलला, स्वतःला सावरलं आणि एक चांगला हार्डलाईनवरती चेंडू डिलिव्हर केला आणि त्या चेंडूवरती फक्त 1 धाव मिळाले. बघू सांगता कशी करेल ह्या इनिंगची. टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी गोल लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट इनिंग. आणि हा चेंडू आता मात्र हवेत आहे. शेवटच्या चेंडूवरती रवी मात्र झेल खाली आणि झेल सुटतोय. एकदा धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज अरविंद राणा होतोय बाद. 1 धाव मात्र गणली जाईल, स्कोर बोर्ड मध्ये नमूद केली जाईल. एका धावेने स्कोर पोहोचलाय 77 आणि 78चं टार्गेट सेट केलंय ऋषिकेश कुमारने तुर्भे संघासमोर. धावांचं टार्गेट सेट केलंय आणि 78 धावांचं टार्गेट सेट करत असताना अरविंद राणाने वैयक्तिक 36 धावांचं योगदान दिलंय आणि त्याला साथ देत असताना विराजने देखील चांगली फलंदाजी केली. त्याच्या नावी देखील 13 धावा आहेत. म्हणजे एक चांगली भागीदारी बघायला मिळाली दोन्ही फलंदाजांमध्ये आणि त्या भागीदारीच्या फलस्वरूप 77 धावा टोळून काढल्या आणि 78 धावांचं टार्गेट सेट केलंय. चला आपण कॉल देऊया घनसोली टीमच्या कर्णधाराला आणि सात्विकीय जुळगाव संघाच्या कर्णधाराला. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी कृपया आपण समालोचन कक्ष द्यायचा आहे. प्लीज कम इन टू कॉमेडी बॉक्स फॉर द टॉसिंग. कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा, समालोचन कक्ष द्यायचा आहे नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. चला सेकंड इनिंगला तर मात्र थोड्याच वेळा सुरुवात होईल. 78 धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीचे मातब्बर फलंदाज. वन ऑफ द फायनेस्ट इन नवी मुंबई, फायनेस्ट प्लेअर इन
नोंबे टेनिस बॉल क्रिकेट. जरा उल्लेख करायचा झाला तर भूषण पाटील आणि नमित पाटील हे दोन जबरदस्त धडाकेबाज फलंदाज खेळपट्टीवरती जाताना बघायला मिळत आहेत आणि दोघांनी कित्येक वेळा स्वतःला सिद्ध केलं असेल. भूषण पाटील यांचा जर उल्लेख करायचा झाला तर नवी मुंबई कोहिनूर म्हणून त्याची ओळख आहे. नवी मुंबई नव्हे, ठाणे नव्हे, रायगड नव्हे, महाराष्ट्र नव्हे, तर भारतभर नव्हे, तर अखाद्य देशात देखील त्यांनी आपला नावाचा डंका वाजवलाय आणि चांगला खेळ साकारलाय. तर आणि नमित पाटील यांनी आपला स्वतःला कित्येक सामन्यांमध्ये, कित्येक स्पर्धांमध्ये आपला स्वतःला सिद्ध केलाय आणि हे दोन दर्जेदार फलंदाज 78 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालेत. चला टॉससाठी आपण विनंती करूया. दोन संघ घनसोली घनसोली आणि सात्विक जोगाव असे दोन संघ सज्ज झालेत. दोन्ही कर्णधार इथे उपस्थित आहेत. या स्पर्धेचे सर्व आयोजक विनोदादा भगत यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. आणि नाणेफेकीचा कॉल जिंकला यजमान संघाने. टॉस विन बाय द सात्विक झुगाव टीमने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. म्हणजे होम टीमच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल लागलाय. एक जमेची बाजू असेल त्यांच्यासाठी. निर्णय थोड्या वेळात ते कळवतील. आपण चालू सामन्याकडे लक्ष वेधूया. प्रेक्षकांचं जे प्रेक्षक आम्हाला घर बसल्या टीव्ही स्मार्टफोनवरती ऐकतायत, बघतायत, स्मार्ट टीव्हीवरती ऐकतायत, बघतायत, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. आणि जे प्रेक्षक मैदानात आमच्या सोबत इथं जोडले गेले त्यांचं देखील आपण स्वागत करूया. मित्रांनो, आपण बघताय, आपण अनुभवताय अंपायर चषक 2026 हा दैदिप्यमान सोहळा. पावसाळी रबर बॉल क्रिकेटला समृद्ध करणाऱ्या आणखी एक दर्जेदार स्पर्धा ह्या गावदेवी जुळगावच्या मैदानावरती अनुभवतोय. या स्पर्धेचं स्वरूप जर सांगायचं झालं तर तब्बल रोख रक्कम 40,000 प्रथम पारितोषिक आहे आणि एक आकर्षक करंडक दिला जाईल. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 20,000 रुपये, आकर्षक करंडक, त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांना एक स्पोर्ट्स गॉगल आणि एक आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येईल. आणि मालिकावीरसाठी म्हणजे मॅन ऑफ द सिरीजसाठी एक स्पोर्ट्स बायसिकल आणि एक आकर्षक चषक दिला जाईल. आणि तब्बल 16 संघांचा समावेश 2 दिवशी चालणाऱ्या स्पर्धेमध्ये आज 8 संघ आपल्याला खेळताना बघायला मिळत आहेत. उद्याच्या दिवसामध्ये देखील 8 संघ सज्ज होताना बघायला मिळतील. चला, सेकंड इनिंगला सुरुवात झाली. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकताय सागर बॉलिंग ट्रॅकवर सेकंड इनिंगला सुरुवात होतीये. स्ट्राईक एंडला नमित, 9 सेकंडला भूषण पाटील. 3, 2, 1 लेट्स प्ले. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल, चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होताना बघायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती सिंगल मिळतीये. एक आखूट टप्प्याचा चेंडू होता, आउट साइड ऑफ स्टंप चेंडू खेळून काढला. नो मॅन्स लँड मध्ये लँड झाला आणि एक धाव मात्र पूर्ण केली. नमितने आपल्या एका धावेने खातं खोललं. आपल्या संघाच्या धावसंख्येला देखील सुरुवात केली. या धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात केली. आता मात्र कोहिनूर ऑफ नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा हा चमचमता हिरा ह्या सामन्यात कशा प्रकारे खेळ साकारेल हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. शॉर्ट मिड विकेट मध्ये सूर्या सर यशरक्षक एस्टर्न पासून दूर. फर्स्ट स्लिप मध्ये विराज. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू. आता मात्र चेंडू ट्रॅव्हल होताना बघायला मिळतोय. पळून काढताना धावा बघायला मिळतोय. एकदा धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना भूषण पाटील आणि नमित पाटील 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. दोन धावेने भूषणने खातं खोललंय. एक आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि आखूट टप्प्याचा चेंडू खेळत असताना लेग साईडला 2 धावा मिळवल्यात. 2 धावेने भूषणने देखील आपलं खातं खोललंय. पहिल्या चेंडूवरती नमितने एका धावेने खातं खोललं. संघाची धावसंख्या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद 3. सागर वन्स अगेन ऑन द बॉलिंग ट्रॅक. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आता मात्र लोअर फुल टॉस चेंडू 1 बाउन्स. क्षेत्ररक्षण करत असताना थोडीशी दमछाक झाली आहे. तोपर्यंत एकदा धावून पूर्ण दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना बघायला मिळत आहेत. या 2 धावांनी मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 5 वरती. वेगावरती स्वार होत असताना एक लोअर फुल टॉस दिल्यावर केला आणि लेग साईडला चांगला फटका डोलवला. तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. थोडंसं फंबल झालं होतं मात्र चांगलं बॅकअप केलं. स्वतःला सावरला आणि चेंडू प्ले मध्ये आणल्याने 2 धावा निश्चितच आपल्या संघासाठी वाचवल्या. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आता मात्र लॉगआउट मध्ये क्षेत्ररक्षक पैराच्या डोक्याच्या वरून चेंडू निसटून जातोय. हा आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेटला समृद्ध करणारा आणखी एक दर्जेदार षटकार.
मिळतील 6 धावा. 6 मात्र आता धावसंख्या पुढे सरसावताना बघायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 11 वरती. 11 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. ज्या षटकाराच्या प्रतीक्षेत होता कुमार इलेवन तुर्बे संघ, ऋषिकेश कुमार इलेवन तुर्बे संघ, तो षटकार भूषण पाटील याच्या बॅटमधून निघतोय. अजून पल्ला खूप दूरवर आहे. नेक्स्ट बॉल. थोडा रनअप मध्ये चुकी होतीये. पुन्हा एकदा मात्र एफर्ट्स घेताना बघायला मिळेल. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर परतताना बघायला मिळतो आपल्याला सागर. आणि हा चेंडू अक्कू टप्प्याचा चेंडू सारा जुळकावून दिलाय. वन ऑफ द बेस्ट इन द बिझनेस, डुईंग द बिझनेस हिअर. व्हाट अ ब्रिलियंट बिट ऑफ हिटिंग दिस इज. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. लगातारचे 2 षटकाराने मात्र आता पाठलागाला सुरुवात झाली आहे. धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचली आहे. तब्बल 15.5-16ची सरासरी राखत असताना 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावरती 17, म्हणजे जी सरासरी राखायची होती त्या सरासरीच्या आता पुढे जाऊन गेलाय ऋषिकेश कुमार इलेवन तुर्बे संघ. आणि त्याचं कारण आहे भूषणची फलंदाजी. भूषणच्या बॅटमधून आलेले ते 2 षटकार. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू, लास्ट बॉल. हा चेंडू बचावात्मक पवित्रा घेत असताना थोडीशी लाईन भरकटली आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू डिलिव्हर करत असताना आउटसाइड द ऑफ स्टंप पंचाने मात्र दंडित केलं. हे दडपण आहे. समोर मोठा फलंदाज असला आणि त्या मोठ्या फलंदाजाने कडा प्रहार केला, हे कितीही चांगला गोलंदाज असेल त्याच्यावरती निश्चितच दडपण येणार. आणि आजूर एक अगोदरचा उजव्या एसटीच्या बाहेरचा, आता डाव्या एसटीच्या बाहेरचा पंचाने वळून आमच्यापर्यंत इशारा पोहोचवलाय. आणखी एक वाईट चेंडूची संगता झाली आहे. शेवटचा चेंडू टाकत असताना पुन्हा एकदा एफर्ट्स टाकावे लागतील, पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील, पुन्हा एकदा सागरला परिश्रम करावेच लागतील, कारण त्याच्या माध्यमातून झाली आहे चुकी 2 वेळा. पुन्हा एकदा वाईट डिलिव्हर केलाय. पुन्हा एकदा प्रयत्न करत असताना आपल्याला सागर बघायला मिळतोय. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील सागर टू भूषण. वाव वाव. वेगावरती स्वार होऊन तेच तर्रार चेंडूने मात्र या षटकाची संगता झाली. पहिल्या षटकाची मित्रांनो संगता झाली, समाप्ती झालं. चेस इज ऑन म्हणणार हा षटक म्हणेन. धावसंख्या 18, 18 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर नो लॉस. दोन्ही धडाकेबाज फलंदाज विकेटवरती आहेत, म्हणजे चेस ऑन आहे. दडपण निश्चितच असेल गोलंदाजी करणाऱ्या टीमवर. या दोघांपैकी एखाद्याची विकेट मिळाली तर सुटकेचा श्वास सोडतील, पण ती विकेट येईल का? कारण दोन्ही फलंदाज चांगल्या लयात, खास करून भूषण पाटील चांगल्या लयात आलाय. 19 झालाय, 19, सॉरी, क्षमा असावी. नाईन्टीन रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस, नो लॉस. 19 झाल्या. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. शिरोनी टीम, गावदेवी शिरोनी टीम. आणि पंचांना देखील मुभा असेल, आपण देखील मैदानाचा ताबा घेतला. आपण थोडं स्ट्रिक्ट राहिला तर चालेल, कारण आजच्या दिवसातील अजूनही 3 सामने खेळवले बाकी आहेत. आणि ते तब्बल आत्ताशी 3:15 वाजले, 3 वाजून 15 मिनिटं झालेत. आणखी 3 सामने आपल्याला खेळवले बाकी आहेत. नवीन गोलंदाज चेंडू दिलाय. खूप विचार केल्यानंतर, विनिमय केल्यानंतर ओम श्रीकडे चेंडू दिलाय अरविंद राणाने. खूप सल्लामसलत झाला, त्याच्यानंतर निर्णय घेतला गेला. ओम श्रीकडे चेंडू विसावला गेलाय. चला थोडं स्पीड करायचं. गावदेवी शिरोनी टीम रिक्वेस्ट असेल. अरविंद सर, धावसंख्या 19, 19. ओम श्री, त्याच्या समोर गोलंदाजाचा कर्दनकाल नमित पाटील, याच्याकडे प्रचंड क्लास आहे. बघूया कशा प्रकारे फटकेबाजी करेल, कसं ह्या सामन्यात ह्या षटकात फटकेबाजी करेल हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये गोलंदाजी करत असताना ओम श्री कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे बघणं तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. नेक्स्ट बॉल. आणि हा चेंडू जस्ट गाइडेड टुवर्ड द स्क्वेअर लेग रिझर्व फॉर द 6 रन्स. ज्या षटकाराच्या प्रतीक्षेत होता, नमितच्या बॅटमधून देखील षटकार होणं गरजेचं होतं. आणि पाठीराख्यांना कुठेतरी खुश करत असताना
फलंदाज नमित पाटील याच्या बॅटमधून आला आणखी एक षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 25-25. थोडा वेळ आकाश पुरता मात्र पावसाळा आता मात्र कडक ऊन मैदानात बघायला मिळतोय. ऊन पावसाच्या खेळामध्ये हा रबर बॉलचा रणसंग्राम महासंग्राम आपण अनुभवतोय. मित्रांनो आपण बघता आपण अनुभवताय अंपायर चषक 2026 पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वामध्ये येत असताना हे दर्जेदार आयोजन आणि नियोजन आपण अनुभवतोय आणि त्यापैकी चालू असलेली ही लढत. नेक्स्ट बॉल ओम श्रीचा हा चेंडू मात्र आता मिस टाइम शॉट नो मॅन्स लँड मध्ये पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतो. एकदा धाव पूर्ण दुसरा धावायचा निश्चितच प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना बघायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार दुसऱ्या चेंडूवरती हे आलेल्या 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचले 27 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. चेस इज ऑन. 78 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 8 चेंडूमध्येच चांगली सुरुवात बघायला मिळते. धावसंख्या 27. 8 मध्ये 27 म्हणजे 22 मध्ये 51 काढायचे. व्हॉट अ ब्रिलियंट स्टार्ट. ओम श्री नेक्स्ट बॉल. आता मात्र पुन्हा एकदा रनअप चुकतोय आणि बॉलिंग ट्रॅकवर जाताना बघायला मिळतोय. एक दूरवरचा रनअप आहे ओम श्री टू नमित आणि हा चेंडू आता मात्र वेगावरती स्वार होत असताना चेंडू खालीच राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी म्हणता येईल. व्हॉट अ ब्रिलियंट बॉल दॅट इज. नमित सारख्या फलंदाजाला देखील शांत ठेवलं ह्या चेंडूने. डॉट बॉल आलाय. महत्वपूर्ण डॉट बॉल. एक प्रत्येक डॉट बॉल गावदेवी शिरोळे संघाचा आत्मविश्वासात तो भर घालेल. थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. शॉर्ट कव्हर्स मधून शॉर्ट मिड विकेट मध्ये सूर्या सर यांना तैनात करत असताना अरविंद राणा. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आता मात्र उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू. जबरदस्त टायमिंग शॉट. हा आहे नमित पाटीलचा क्लास. हा आहे नमित पाटीलचा दर्जा. पुन्हा एकदा त्याने स्वतःला सिद्ध करत असताना अप्रतिम फटकेबाजी. व्हॉट अ ब्रिलियंट हिटिंग दिस इज. क्रॉस पॅडेड आउटसाइड द ऑफ स्टंप. चेंडू जबरदस्त कनेक्शन केला. टायमिंग आणि ताकदीच्या जोरावरती सीमा पार पाठवला आणि अंपायर चषकाला आणखी समृद्ध करणारा हा आला एक दर्जेदार षटकार. 6 धावेने आणखी स्कोर पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 झाल्यात. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. मी मगाशीच म्हटलं होते दोन्ही फलंदाज जबरदस्त आहेत. वाव आता मात्र साजेसं कमबॅक केलाय. हा मात्र आता डॉट बॉल बघा तो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील केला गेला. मात्र नमित पाटील योग्य वेळेत क्रीजमध्ये उपस्थित होता आणि डायरेक्ट हिट करण्यात देखील असक्षम ठरला ओम श्री. धावसंख्या 33च्या घरात स्थगित सीमित खुंटीत आपण बघू शकताय. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा ओम श्रीला. पुन्हा एकदा रनअप चुकतोय. हे दडपण आहे. आता विचारात असेल नवीन नवखा गोलंदाज आहे. अगोदरच्या चेंडूंवरती थोडाफार मार खाल्लाय आणि मार खाल्ल्यानंतर समोर तगडा फलंदाज आहे. कशा प्रकारे गोलंदाजी करे ह्या विचारात रनअप चुकतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आणि हा चेंडू आत्ता मात्र बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न. खूपच वरून टाकलेला चेंडू पंचाने मात्र दंडित केलं. 1+1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावाचा दुजोरा 2 धावांचं बोनस मिळतो. धावसंख्या 2 ने पुढे जाताना बघायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35-35 फॉर द नो लॉस. अप्रतिम सुरुवात म्हणता येईल दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. पहिल्या षटकात भूषण पाटीलने स्टेप अप केलं तर दुसऱ्या षटकात नमित पाटील स्वतः पुढाकार घेतोय. वाव wow what a brilliant ball that is perfectly pitched right on Murray. It's a first wicket has been taken. पहिल्या विकेटचं होतं पतन. नमित पाटील going back to the dugout. म्हणजे 43 राहिले. 18-43.
2 षटकात 35 झाल्यात आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र गावदेवी शिरोडे संघासाठी एक चांगला चेंडू ठरला. नमित पाटीलला मात्र माघारी परतवलं आणि नमित पाटीलने आपल्या 15 धावांचं योगदान देत असताना आपल्या संघाच्या चेस ऑन ठेवत असताना मात्र त्या चेंडूवरती त्रिफलाचीच्या रूपाने माघारी परतला. त्याची जागा बनवून काढण्यासाठी इन ॲट नंबर 3 आणखी एक दर्जेदार फलंदाज, एक आणखी अनुभवी फलंदाज रवी म्हात्रे विकेटवर आलाय. आता तो नॉन स्ट्राईक एंडला असेल कारण शेवटच्या चेंडूवरती विकेट गेली होती. स्ट्राईक चेंज झाले. आता स्ट्राईक एंडला आपण डावखुऱ्यात त्याचा जबरदस्त फलंदाज भूषण पाटीलला बघणार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आपण सागरला बघतोय. वैयक्तिक 2रं, सांघिक 3रं षटक हाताळत असताना हे षटक खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. या षटकात बॅटल खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण गावदेवी शिरोडे संघाचा प्रमुख अस्त्र सागर बॉलिंग ट्रॅकवर आहे आणि ऋषिकेश कुमार 11 तुर्बे संघाचा प्रमुख अस्त्र भूषण पाटील स्ट्राईकला असेल. हे बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे. ह्या क्षणाला पहिल्या षटकात बाजी भूषणने मारली होती. तब्बल 19 धावा कुठल्या होत्या. आता बघू ह्या षटकात कुठला खेळाडू वर्चस्व प्रस्थापित करेल. हु इज गोइंग टू विन दिस बॅटल. फर्स्ट बॉल ऑफ द 3rd ओव्हर आणि पहिला चेंडू वेगावरती स्वारत असताना डाव्या एष्टीचा बाहेरचा चेंडू डिलिव्हर केलाय. अवंतर धावसंख्येने 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली. धावसंख्या एका धावेने पुढे जाताना बघायला मिळते 36 वरती 36. आता मात्र 18 चेंडू आणि 42 धावांची गरज. हे गणिती समीकरण आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. स्टील 42 रन्स नीडेड विथ इन 18 डिलिव्हरीज. अजून एक वाईट बॉल. हे दडपण आहे. दडपण आहे एक समोर मोठा फलंदाज असल्याचं. हे दडपण आहे समोर एक दर्जेदार फलंदाज असल्याचं आणि ते दडपण दिसतंय. पहिले 2 चेंडू अवांतर फेकले गेलेत. गावदेवी शिरोडेच्या विजयाच्या आड असलेला हा खेळाडू भूषण पाटील आणि हा चेंडू आत्ता मात्र खाली राहतोय. He failed to connect that shot. फलस्वरूप हा आला डॉट बॉल. डॉट बॉलची संगत झाली आहे. धावसंख्या डॉट बॉलमुळे स्थगित सीमित खुंटीत राहते आणि हा चेंडू नो लुक फ्लिक शॉट आणि चेंडू हवेत आहे खाली क्षेत्ररक्षक आणि हा जेल टिपलाय. सागर 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 याला मात्र यश मिळतंय आणि सागरला मात्र हे यश मिळत असताना गावदेवी शिरोडे संघाला देखील विजयाचा आनंद आणि जोश, उत्साह आणि आत्मविश्वास आपल्याला एका विकेटमध्ये बघायला मिळतोय. भूषण पाटील सारखा नामांकित फलंदाजाला बाद केल्यानंतर त्या संघामध्ये आलेली ही ऊर्जा आपण बघतोय. धावसंख्या 37. नवीन फलंदाज समीर पारंगे. समीर आलाय भूषण पाटील याची जागा भरून काढण्यासाठी. मैदानात घडलं काय, एक वेगावरती स्वार होणारा चेंडू बॉडीवरती खेळून काढला होता आणि खेळत असताना नो लुक शॉट खेळत असताना ही फेल टू टाइम दॅट शॉट परफेक्टली आणि चेंडू हवेत गेला आणि हवेत जात असताना त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल. केतूने मात्र त्या जागी चांगला झेल टिपला. केतूचं कौतुक करावं थोडं कमी आहे कारण दूरवरचा पल्ला गाठत असताना तिकडे थोडं मैदान ओलं आहे, ओलसर मैदान आहे. स्वतःला सावरलं, चेंडूवरती लक्ष कायम ठेवलं आणि लक्ष कायम ठेवत असताना चांगले सेफ हँड्स दाखवले, नजर कायम ठेवली चेंडूवरती आणि चांगला झेल टिपला. त्याला माहिती होता हा झेल खूप महत्वपूर्ण आहे आणि केतूही कुठलीही चूक न करता तो झेल टिपला. आता बघूया समीर वारंगे आला इन ॲट नंबर 4 सागरच्या माऱ्यासमोर आणि हा चेंडू आता मात्र कनेक्शन केला. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक आणखी एक झेल बाद. बॅक टू बॅक 2 विकेट्स फॉर द गावदेवी टीम आणि बॅक टू बॅक 2 विकेट्स फॉर द सागर. आता मात्र ओम श्रीने झेल टिपलाय. पहिला केतूने झेल टिपला, त्यानंतर ओम श्रीने झेल टिपलाय. कुठेतरी क्षेत्ररक्षकाची साथ मिळते, क्षेत्ररक्षकांची मदत मिळते गोलंदाजाला आणि ती जमेची बाजू आहे. विकेट घेत असताना आता मात्र पडझड होताना बघायला मिळते. लगातारचे 2 विकेट 2 चेंडूंवरती. नवीन फलंदाज हेमंत पाटील हा देखील एक दर्जेदार फलंदाज. बघूया कशा प्रकारे खेळ साकारलाय. पण सध्याच्या घडीला मात्र मोमेंटम गावदेवी शिरोडेच्या टीमच्या बाजूने आहे. 2 चेंडूंवरती 2 बळी मिळवलेत सागरने आणि हॅट्रिक बॉलचं म्युझिक फेस करण्यासाठी
हेमंत पाटील विकेटवरती सज्ज होताना बघायला मिळेल आपल्याला. हेमंत पाटील इज गोइंग ऑन स्ट्राईक टू फेस द म्युझिक ऑफ हॅट्रिक बॉल. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक बघायला मिळेल का? हेमंत पाटील सज्ज झालाय. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू खाली राहिलाय. वेगावरती स्वार होत असताना चांगला चेंडू डिलिव्हर केला. मॅच मध्ये पुनरागमन करणारा षटक म्हणता येईल. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. पृथक्करण नाव आहे सागर. व्हॉट ब्रिलियंट बॉलिंग दिस इज. पहिल्या षटकात मार खाल्ल्यानंतर दुसऱ्या षटकात कसं कमबॅक करायचं हे सागरला चांगलं माहिती आहे आणि तेच काम त्याने केलंय. आणि हा चेंडू आता मात्र कनेक्शन जबरदस्त आहे. जिथं कुठे धावसंख्या थांबली होती आता मात्र या षटकाराने मात्र पुन्हा एकदा अशा प्रलंबित झाल्या असतील ऋषिकेश कुमार तुर्वे संघाच्या. कारण हेमंत पाटीलच्या बॅटमधून एक षटकार बघायला मिळतोय. या षटकाराने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 43 रन्स आउट ऑफ द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. तिसऱ्या षटकातील अजून शेवटचा चेंडू म्हणजे 13 चेंडू शेष आहेत. 13 मध्ये काढायचे 35. स्टील टार्गेट रिचेबल आहे पण कठीण आहे. पण नामुमकिन नहीं है. मुश्किल नहीं है. मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है. क्रिकेट आहे. मागील चेंडूवरचा षटकार पुन्हा एकदा चेस ऑन ठेवणारा षटकार बघायला मिळाला. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील आपल्याला बघायला मिळेल. हेमंत पाटील फेस करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहे. सागर लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. आणि हा चेंडू वाव 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 जबरदस्त हिट. आजच्या दिवसभरामधील सर्वात दूरवरचा पल्ला गाठणारा षटकार. या स्पर्धेला समृद्ध करणारा क्रिकेट रसिकांच्या मनात बिंबवला जाणारा हा षटकार आपल्याला अनुभवायला मिळतोय हेमंत पाटील याच्या बॅटमधून. म्हणूनच ऋषिकेश कुमार तुर्वे संघाला एवढं मोठं नाव गणलं जातं. कारण यांच्याकडे असलेली ही फलंदाजी, यांच्याकडे असलेला हा खेमा, नेव्हर डाय ॲटिट्यूड, यामुळेच हा संघ या टेनिस बॉल क्रिकेट जगतात ह्या नावारूपाचा आहे. आणि तसाच प्रकारचा खेळ हेमंतच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. काय सांघिक खेळ खेळला जातोय. पहिल्या षटकात भूषणने धडाकेबाज फलंदाजी केली. दुसऱ्या षटकात नमित पाटीलने चांगली धुरा सांभाळली. नंतर तिसऱ्या षटकात नमित पाटील आणि भूषण पाटील यांसारखे मातब्बर फलंदाज माघारी परतल्यानंतर हेमंतने आल्याने मात्र जबरदस्त फटकेबाजी केली. धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे 49 वरती. अजूनही 12 चेंडू आणि 29 धावांची गरज. 12-29 आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकतोय सूर्या. आणि आगली वेगळी ऍक्शन आहे. पहिला चेंडू जबरदस्त कनेक्शन आहे. वेट अँड वॉच. जबरदस्त फटका शेवटपर्यंत थांबला आणि नजर कायम ठेवली चेंडूवरती आणि जस्ट टाइम इट टू द परफेक्शन इन द कव्हर सीरीज फॉर द 6 रन्स. ह्या षटकाराने मात्र आता मात्र गालदेवी शिरोडे संघाचे धावे दणानून ठेवलेत. आता उर्वरित चेंडू शेष आहेत 11 आणि 11 मध्ये काढायचे 23. व्हॉट अ ब्रिलियंट ऑफ चेस दिस इज. 78 धावांचा पाठलाग करत असताना काय फलंदाजी केली जाते. आता मात्र एक अनुभवी फलंदाज पुढाकार घेत असताना स्टेप अप करत असताना बघायला मिळतोय. नाव आहे रवी म्हात्रे. नेक्स्ट बॉल सूर्या वर्सेस रवी. एक अनुभवी गोलंदाज वर्सेस अनुभवी फलंदाज. आणि हा चेंडू आता मात्र लोअर फुल टॉस. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 56 वरती. आता 10 चेंडू आणि 22 धावांची गरज. 10 डिलिव्हरीज 22 रन्स. हे 4 चेंडू खूप महत्वपूर्ण असतील. हेमंत पाटील स्ट्राईक एंडलाय. आणि हा चेंडू आता कनेक्शन जबरदस्त आहे. चेंडू हवेत आहे आणि दूर 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 वर जाऊन ठेवलाय. हा आलाय पावसाळी रबर बॉल क्रिकेटला समृद्ध करणारा आणखी एक दर्जेदार षटकार. काय फटकेबाजी होतीये. खास करून हेमंत पाटील याचं कौतुक असेल. 2 फलंदाज तगडे फलंदाज बाद झाल्यानंतर खेळपट्टीवरती आला
आणि आला आला काय इनिंग खेळतोय, तब्बल तिसरा षटकार हेमंतच्या बॅटमधून आपण अनुभवतोय आणि त्याला चांगली साथ मिळते रवीची. नेक्स्ट बॉल सूर्या टू हेमंत आणि हा चेंडू गती परिवर्तन अजून हलवार फेकला गेला, फलस्वरूप डॉट बॉल बघायला मिळतोय. कुमारी लोक तुर्भे संघाच्या डगआउट मधून आवाज येतोय, आणखी एक मार आणि येणार आवाज येणार आणि हा चेंडू हा चतुर चालाक आणि चराक्स गोलंदाज आहे, त्यांच्याकडे अनुभव प्रचंड आहे आणि बघितलं हेमंतला पुढे येताना खेळत असताना मात्र हुशार गोलंदाज आहे. सूर्याकडे प्रचंड अनुभव आहे. स्वतः पंचांच्या भूमिकेत देखील आपण बघतो भरपूर वेळा अंडरम क्रिकेटमध्ये आणि अंडरम क्रिकेट देखील तेवढा दर्जेदार खेळतो. आता मात्र ह्या घडीला गोलंदाजीच्या भूमिकेत सूर्या आणि हा आता मात्र उजव्या इष्टीचा बाहेरचा चेंडू पंचाने मात्र दंडित केलं. सिंगल मिळतीये, सिंगलने स्कोर पुढे जातोय, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 63. अजूनही 15 रनांची गरज आहे. 7 चेंडू आणि 15 धावा, 15 रन्स 7 डिलिव्हरीज आणि हा चेंडू हवेत खेळून काढलाय. चेंडू दूर 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 आउट ऑफ द पार्क, एंड अनदर 6. व्हॉट अ चेस, जबरदस्त फटकेबाजी, काय फटकेबाजी होतीये. हेमंत पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आता मात्र फक्त आणि फक्त 9 धावांची आवश्यकता, धावसंख्या जाऊन पोहोचली 69 वरती. 78 धावांचा पाठलाग करत असताना आता उर्वरित 6 मध्ये 9ची गरज. भूषण पाटील नमित पाटील बाद झाल्यानंतर कित्येका प्रेक्षकांना वाटलं असेल का हा पल्ला आता दूरवरचाच राहील, पण सर्व प्रेक्षकांना आणि क्रिकेट समीक्षकांना मात्र खोटं ठरवू. आता हे दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करतात. खास करून कौतुक असेल हेमंत पाटीलचं, त्याच्या बॅटमधून धडाकेबाज षटकार आपण बघितले. बघू आता मात्र 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर जिनमाय डावकुरताचा युवा गोलंदाज, त्याच्याकडे चांगली ट्रॅजेक्टरी आहे. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पहिला चेंडू आता मात्र रवी भात्रेच्या बॅटमधून येतोय. डीपी काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षण झालं, फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल. दुसऱ्या धावचा कुठलाही प्रयत्न नाहीये. आता उर्वरित चेंडू शिल्लक बाकी आहेत 5 मध्ये काढायचे आहेत 8. 70 झाल्यात, 70 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. कंपल्सरी चेसिंग इज द रूल ऑफ दिस टुर्नामेंट. आता उर्वरित 5 मध्ये 8 काढायचे आहेत. मोमेंटम सध्याच्या घडीला ऋषिकेश कुमार लोक तुर्भे संघाच्या बाजूने. बघूया नेक्स्ट बॉल जिन्मय. पाच ला 8. आणि हा चेंडू मात्र आता ऑफ साईडला खेळून काढलाय. पुन्हा एकदा आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि खराब वेगी 1+1 अशा 2 धावा मिळतील. हा कुठेतरी ओव्हर थ्रो केलाय बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षकाच्या डोक्याच्या वरून नव्हे तर तो स्लिप मध्ये तैनात क्षेत्ररक्षक आहेत विराट, त्याच्या डोक्याच्या वरून देखील गेलाय. त्याचबरोबर सन्माननीय चेतनजी पाटील, त्याचबरोबर सन्माननीय महादेवजी कदम आणि त्यांचे सहकारी मित्र इथे उपस्थित आहेत. मैदानात मॅचचा आनंद घेतात. त्यांना विनंती असेल आपण असं रस्ते होण्यासाठी सर मैदान इथं व्यासपीठावरती यायचं आहे. तर आयोजक श्री विनोददादा भगत आपल्याला विनंती करत आहेत आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण असं रस्ते होण्यासाठी यायचं आहे. पण मैदानात मात्र आता रोमांचकता वाढली आहे. ॲज ब्रिंग क्रिकेटवर आपणास हवंय काय, लास्ट बॉल फिनिश्ड आणि तसेच काय मात्र आता रंगतदार सामना आपल्याला बघायला मिळतोय. चला चेंडू पुरवायचंय. धावसंख्या जाऊन पोहोचले 73 वरती. 73 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. अजून 3 चेंडू शिल्लक बाकी 3 मध्ये काढायचे 5. जस्ट 1 शॉट अवे फ्रॉम द विन. पण तो एक फटका बघायला मिळेल का अजून वेट अँड वॉच करावा लागेल का चिन्मय आपल्या संघाला या मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल का. आत्ताच्या घडीला मात्र अंडर प्रेशर चांगले 2 चेंडू डिलिव्हर केलेत. 2 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्यात आणि त्यातल्या त्यात एक ओव्हर थ्रोची धाव आहे. म्हणजे 2 मध्ये त्याने फक्त 2च खर्च केल्या होत्या बघायला गेलं तर.
आणि हा चेंडू आता मात्र लोअर फुल टॉसच्या चेंडू ट्रॅव्हल होतो बघा मिळतोय डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या मगर मिडीमध्ये विसावतो फक्त आणि फक्त एक धाव संख्या जाऊन पोहोचले 74 वरती. काय मॅच होते 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. फुल टॉस प्रकारचा चेंडू होता मात्र ठीकसा टाइम करता आला नाहीये. जिन्मय शेवटच्या षटकात 9 धावा ठेवल्या होत्या आणि 9 धावांपैकी त्याने मात्र 5 धावा खर्च केल्या 4 चेंडूमध्ये. कौतुक असेल कारण 2 धडाकेबाज फलंदाज आहेत ज्यांना सूर गवसल्या लयात आहेत बहरात आहेत त्यांच्या अगेन्स्टमध्ये गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू ऑफ साईडला क्षेत्ररक्षण झालाय. पुन्हा एकदा मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चांगली फेक आणि फक्त एकच धाव मिळेल. व्हॉट ब्रिलियंट रन दिस इज. आता मात्र चेंडू 1 शेष शिल्लक आहे आणि 1 चेंडूवरती धावा काढायचे 3. कंपल्सरी चेसिंग इज द रूल ऑफ दिस टुर्नामेंट. आणि सगळ्यात महत्वपूर्ण सूचना असेल चेंडू जर गवतात गहाळ होतोय दोन्ही साईडला लेग साईड ऑफ साईडला आणि क्षेत्ररक्षकाने जर हात वरती केले चेंडू जर त्याला सापडला नाही हात वरती केले तर त्या 2च धावा गणल्या जातील याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. 1 चेंडू आणि 3 धावा. लास्ट बॉल 3 रन्स. बॉलिंग ट्रॅकवर वन ऑफ द यंगेस्ट इन द टीम जिन्मय. काय गोलंदाजी केली 5 मध्ये 6 खर्च केल्यात आणि शेवटच्या चेंडूवरती आता मात्र हेमंत पाटील ज्याने आल्या धुरा सांभाळली. बघूया कशा प्रकारे सामना फिनिश करेल त्याच्यावर देखील दडपण असेल. आता दडपण फलंदाजावरती आहे कारण 6 मध्ये 9 असताना आता 1 चेंडूमध्ये 3 आल्यात. गोलंदाजा देखील तेवढाच दडपणाखाली चेंडू डिलिव्हर करताना बघायला मिळेल. पिन ड्रॉप सायलेन्स. लास्ट बॉल आणि हा चेंडू वाव बॉलिंग परफॉर्मन्स परफेक्टली बुंदा. लास्ट बॉल आणि विजयाचा शिल्पकार जिन्मय याचा जबरदस्त षटक आपण बघितला. व्हॉट अ ब्रिलियंट बॉलिंग दिस इज. हार्ड टीम ऋषिकेश कुमार इलेवन तुर्भे टीम चांगला चेस दिला पण मात्र क्रिकेट आहे शेवटच्या क्षणाला मोमेंटम जिन्मयने आपल्या संघाच्या बाजूने खेचून आणला आणि काय गोलंदाजी केली. अचूकता भेदकता आणि नियंत्रित गोलंदाजी कशी करावी आणि अंडर प्रेशर गोलंदाजी कशी करावी याचं प्रात्यक्षिक आपण बघितलं जिन्मयच्या माध्यमातून. आणि व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॉलिंग परफॉर्मन्स दॅट इज. 2 अनुभवी फलंदाजांना मात्र शांत ठेवत कुठेतरी आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये नेऊन ठेवलाय. 1 पाऊल पुढे टाकलाय आणि त्यांना देऊया आपण पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा आणि पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा असलेला कुमार इलेवन तुर्भे टीमला. चल नेक्स्ट मॅच मध्ये आपण घनसोली इलेव्हन वर्सेस सात्विक जुहुगाव अशी ही लढत बघणार आहोत. सात्विक जुहुगाव टीमने नाणेफेकीचा गॉल जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. होम टीम आपल्याला क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत बघायला मिळेल. व्हॉट ब्रिलियंट मॅच. काय खेळ साकारला आणि सर्व